मित्रहो, व्याकरणावरील या सिरीजमध्ये आपण 12वी बोर्डच्या इंग्रजीच्या क्वेश्चन पेपरमधील व्याकरणाची वाक्य सोडवत आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्स तयार करण्यासाठीची परीक्षेमध्ये आलेली व्याकरणाची वाक्य सोडविणार आहोत। चला तर मग लगेच पाठाला सुरुवात करूयात। मित्रहो नमस्कार, मी डॉक्टर नारायण बिडवे। मित्रहो, व्याकरणावरील या सिरीजमध्ये आपण आतापर्यंत झालेल्या सर्व परीक्षांमधील व्याकरणाची वाक्य सोडविलेली आहेत। पहा कोणत्या घटकावर परीक्षेमध्ये किती वेळी वाक्य आलेले आहेत हे या ठिकाणी दिलेलं आहे। पहा टेन्सेसवर 8 प्रसंगी वाक्य आलेले आहेत। मॉडल ऑक्झिलरीज वर देखील 8 वेळी वाक्य आलेले आहेत। ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस वर 6 वेळी वाक्य आलेले आहेत। स्पॉट द एरर अँड रीराइट द करेक्ट सेंटेन्स या घटकावर 7 प्रसंगी म्हणजे प्रत्येक परीक्षेमध्ये वाक्य आलेलं आहे। हा कंपल्सरी घटक आहे, म्हणून मित्रहो या घटकावर प्रत्येक वेळी वाक्य असते। डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीचवर 4 वेळी। अशा प्रकारे सर्व व्याकरण घटकांवर परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत, म्हणून हे सर्व व्याकरण घटक अतिशय महत्त्वाचे आहेत। या व्हिडिओमध्ये आपण अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्सवर परीक्षेमध्ये आलेली व्याकरणाची वाक्य सूचनेनुसार सोडविणार आहोत। मित्रहो, वरील सर्व व्याकरण घटकांवर आपण व्हिडिओज तयार केलेले आहेत, म्हणून मित्रहो शासनाने पुरलेल्या या क्वेश्चन बँकमधील वाक्य सोडवलेले हे 2 व्हिडिओज आणि आपण पाहिलेल्या या सर्व व्याकरण घटकांवरील हे सर्व व्हिडिओज अवश्य पहा, कारण परीक्षेत आलेल्या आणि परीक्षेमध्ये येऊ शकणाऱ्या अशा सर्व वाक्यांचा अभ्यास आपण या व्हिडिओजमध्ये केलेला आहे। या सर्व व्हिडिओच्या लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खाली मोअर सेक्शनमध्ये म्हणजेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील। मित्रो, हे सर्व व्हिडिओज आणि व्याकरणावरील आणखीही महत्त्वाचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरील प्लेलिस्ट क्लास 12 ग्रामर क्वेश्चन बँक सोल्युशन आणि इंग्लिश ग्रामर प्रॅक्टिस या 2 प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्हाला पाहिजे ते व्हिडिओज निवडून तुम्ही पाहू शकता। चला तर मग परीक्षेत आलेले पहिले वाक्य सोडूयात। पहा पहिलं वाक्य, दे वेअर अनएबल टू मीट देअर बेसिक नीड्स। जुलै 2024ला आलेलं हे वाक्य आहे आणि याचं काय करायचं आहे, चूज द करेक्ट निगेटिव्ह सेंटेन्स ऑफ द गिवन स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्ज अशा प्रकारची सूचना आहे। म्हणजे याचं निगेटिव्ह सेंटेन्स आपल्याला करायचं आहे। आता पहा या ठिकाणी अनएबल हा शब्द आलेला आहे। मित्रो, निगेटिव्ह सेंटेन्स तयार करण्यासाठी पहिली गोष्ट वाक्यामध्ये नॉट टाकावे लागते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुख्य शब्दाच्या विरुद्ध अर्थी शब्द लिहावा लागतो। या ठिकाणी अनेबल आलेला आहे, म्हणून याच्या विरुद्ध आपल्याला काय लिहावं लागेल, एबल, आणि याच्या अगोदर नॉट लिहावं लागेल। मग हे वाक्य कसं होईल, दे वेअर नॉट एबल असं होईल, आहे की नाही। म्हणजे इथे आपल्याला काय लिहावं लागेल, नॉट एबल, म्हणजे तोच अर्थ कायम राहणार आहे। ह्या अनेबलच्या बदल्यात आपण नॉट टाकले आणि एबल घेतलेलं आहे। मग आपलं वाक्य कसं होईल, दे वेअर नॉट एबल टू मीट देअर बेसिक नीड्स। अशा प्रकारे विरुद्धार्थी शब्द आपण घेतला आहे आणि वाक्यामध्ये नॉट टाकून निगेटिव्ह सेंटेन्स केलेला आहे। चला तर मग आता या प्रश्नाचे ऑप्शन्स पाहूयात। दे आर नॉट एबल टू मीट देअर बेसिक नीड्स। मित्रो, या वाक्यामध्ये आर आलेलं आहे, म्हणून टेन्स मॅच होत नसल्यामुळे हे आपलं उत्तर नाही। दे हॅव या ठिकाणी देखील हॅव आलेलं आहे, म्हणून हे सुद्धा आपलं उत्तर नाही। दे वेअर नॉट एबल टू मीट देअर बेसिक नीड्स हे आपलं उत्तर आहे, कारण या ठिकाणी वेअर आलेलं आहे, नॉट आलेलं आहे आणि त्यानंतर एबल आलेलं आहे। दे विल बी या ठिकाणी देखील टेन्स वेगळा आलेला आहे, म्हणून सी हे आपलं उत्तर आहे। मित्रो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अशाच सोप्या पद्धतीने आपण सर्व वाक्य सोडवलेले आहेत आणि या ठिकाणी जे वाक्य आपण सोडवलेले आहेत ते सर्व परीक्षांमध्ये आलेले वाक्य आहेत। म्हणूनच मित्रो, या एका व्हिडिओच्या मदतीने तुम्हाला परीक्षेमध्ये 1 मार्क मिळणार आहे। आणि याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जे नियम वापरून आपण वाक्य सोडवलेले आहेत तेच नियम वापरून परीक्षेमध्ये येऊ शकणारे सोपे आणखी काही वाक्य तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी ॲक्टिव्हिटीच्या रूपाने सोडवायला मिळणार आहेत। चला पुढील प्रश्न पाहूयात।
दे हॅव ओनली वन पेअर ऑफ विंग्स. फेब्रुवारी 2019ला आलेलं हे वाक्य आहे. या ठिकाणी काय करायचंय, निगेटिव्ह सेंटेन्स करायचं आहे. मित्रो, निगेटिव्ह सेंटेन्स करण्यासाठी आपल्याला वाक्यामध्ये नॉट वापरावं लागेल आणि ते मेन व्हर्बच्या अगोदर वापरावे लागेल. आपल्याला नॉट वापरण्यापूर्वी हेल्पिंग व्हर्ब घ्यावा लागेल, म्हणजे डूचं रूप घ्यावं लागेल. मग दे डू नॉट हॅव असं आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. या ठिकाणी ओनली वन असं आलेलं आहे. ओनली वन जेव्हा वाक्यात येतं त्यावेळी याच्या विरुद्धार्थी आपल्याला काय घ्यावं लागतं, मोर दॅन वन. मग आपलं वाक्य कसं होईल, दे डू नॉट असं आपल्याला घ्यावं लागेल. डू नॉट, त्यानंतर हॅव येईल, त्यानंतर मोर दॅन वन असं या ठिकाणी येईल. मग आपलं वाक्य कसं होईल, दे डू नॉट हॅव मोर दॅन वन पेअर ऑफ विंग्स. चला तर पुढील वाक्य पाहूयात. डिस्कर्टसी इज नॉट अ लीगल ऑफेन्स. 2022ला आलेलं हे वाक्य आहे. याचं काय करायचं, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू गेट द ॲफर्मेटिव्ह फॉर्म ऑफ द सेंटेन्स. आपल्याला ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स याचं करायचं आहे. म्हणजे सगळ्यात अगोदर आपलं हे नॉट निघून जाईल. अगोदर आपण नॉट काढूयात. त्यानंतर या मुख्य शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आपल्याला घ्यावा लागेल. मग आपलं वाक्य कसं होईल, डिस्कर्टसी इज. आता या ठिकाणी हे ए या लीगलनुसार आलेलं आहे. मग या ठिकाणी काय यायला पाहिजे, ॲन येईल, कारण लीगलच्या विरुद्ध आपल्याला इल्लीगल वापरायचं आहे. अँड इल्लीगल ऑफेन्स असं आपलं वाक्य होईल. डिस्कर्टसी इज अन इल्लीगल ऑफेन्स. चला पुढील वाक्य पाहूया. आय विल नॉट ओपन माय माउथ. जुलै 2021ला आलेलं हे वाक्य आहे. काय करायचं, याचं ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सच करायचं आहे, म्हणजे या ठिकाणचं नॉट निघून जाईल. आता या ठिकाणी हा जो शब्द आहे याच्या विरुद्धार्थी शब्द आपल्याला घ्यायचा आहे. ओपनच्या विरुद्धार्थी काय होईल, शट. मग आय विल शट माय माउथ असं याचं उत्तर होईल. आय विल शट माय माउथ. चला याचे पर्याय पाहूयात. आय विल नॉट क्लोज माय माउथ. या ठिकाणी नॉट क्लोज माय माउथ असं घेतलेलं आहे, नॉट वापरलेलं आहे. ॲक्च्युली आपल्याला नॉट काढून टाकायचं आहे, म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. आय विल ओपन माय माउथ. आता या ठिकाणी नॉट काढून टाकलंय आणि अर्थ तसाच ठेवला आहे, म्हणजे त्याच्या विरुद्धार्थी अर्थ झाला आहे. आय विल शट माय माउथ हे वाक्य बरोबर आहे. चला पुढील वाक्य पाहूयात. नोबडी वुड डाय ऑफ हंगर ऑर सफर फ्रॉम माल न्यूट्रिशन. जुलै 2019ला आलेलं हे वाक्य आहे. काय करायचं याचं, रिमूव्ह निगेटिव्ह अँड रीराईट द सेंटेन्स. निगेटिव्ह काढून वाक्य लिहायचं आहे, म्हणजे ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स तयार करायचं आहे. आता या ठिकाणी नोबडी हा शब्द निगेटिव्ह शब्द आहे. आता जेव्हा अशा प्रकारचे प्रोनाऊन येतात त्यावेळी याच्या विरुद्धार्थी शब्द तर येतो, त्याबरोबर यामधलं निगेटिव्ह देखील निघून जातं. म्हणून या नोबडीचं काय होईल, एव्हरीबडी. त्यानंतर वुड डाय असं आलेलं आहे, तर डायच्या विरुद्धार्थी शब्द आपल्याला घ्यावा लागेल. तो कोणता असेल, लिव्ह असेल. मग एव्हरीबडी वुड, त्यानंतर लिव्ह. आता या ठिकाणी ऑफ हंगर असं आलेलं आहे, म्हणजे हंगर सहित, हंगरमुळे असा त्याचा अर्थ होतो. आता या ठिकाणी विदाऊट हंगर असं आपल्याला लिहावं लागेल, विदाऊट हंगर. आणि आर जशाच्या तसं येतं, आर. त्यानंतर या ठिकाणी हंगर हे नाऊन आहे, म्हणून या सफरचं देखील आपल्याला नाऊन करावं लागेल. मग ते कसं होईल, आर सफरिंग फ्रॉम माल न्यूट्रिशन असं होईल. आर सफरिंग फ्रॉम माल न्यूट्रिशन. तर हे वाक्य कसं झालंय, एव्हरीबडी वुड लिव्ह विदाऊट हंगर ऑर सफरिंग फ्रॉम माल न्यूट्रिशन. सफरिंग म्हणजे दुःख, हंगर म्हणजे भूक. अशा प्रकारे या ठिकाणी नाऊन तयार करून आपण हे वाक्य ॲफर्मेटिव्ह केलेलं आहे. नोबडीच्या बदल्यात एव्हरीबडी घेतलेलं आहे. तर मित्रो, आता तुम्हाला जे नियम आपण पाहिले त्या नियमाच्या आधारे ही ॲक्टिव्हिटी करायची आहे.
पहा सूचना, चेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इनटू निगेटिव्ह. ही वाक्य तुम्हाला निगेटिव्ह करायची आहेत. सुनीता इज द मोस्ट लॉयल एम्प्लॉई ऑफ आवर फर्म. पहा या ठिकाणी डिग्री असलेलं हे वाक्य आहे. मग ही सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वाक्य आहे, याची पॉझिटिव्ह डिग्री केली तर ते निगेटिव्ह होईल. सुनीताची तुलना दुसऱ्या एम्प्लॉईजसोबत केलेली आहे, म्हणून नो अदर एम्प्लॉई असं करून हे आपल्याला निगेटिव्ह करता येईल, याची पॉझिटिव्ह डिग्री करून. नो अदर एम्प्लॉई इज ॲज लॉयल ॲज सुनीता असं आपलं वाक्य होईल. पुढचं वाक्य पहा, ॲज सून ॲज. पुन्हा हे वाक्य ॲज सून ॲजचं आहे. यामध्ये नो सूनर दॅन आपल्याला वापरता येईल आणि हे वाक्य निगेटिव्ह करता येईल. आपण अशी वाक्य केलेलीच आहेत, म्हणून तुम्ही नो सूनर वापरा ॲज सून ॲजच्या बदल्यात. हे क्रियापद भूतकाळामध्ये आहे, मग डूचं कोणतं रूप येईल पहा, आणि त्यानंतर हे इंटर असं क्रियापद येईल करता नंतर, आणि त्यानंतर बाकीचा भाग जशाच्या तसा या कॉमाच्या बदल्यात द्यान येईल आणि पुढील उपवाक्य जशाच्या तसं येईल. चला तिसरं वाक्य पहा, द अर्थ वूड बी टू हॉट टू बी हॅबिटेबल. या ठिकाणी टू TOO आणि TO आलेलं आहे. हे जर रिमूव्ह केलं आपण सो दॅट वापरून तर हे देखील वाक्य निगेटिव्ह होतं. मग द अर्थ वुड बी सो हॉट, टूच्या बदल्यात सो, TOOच्या बदल्यात सो हॉट दॅट, त्यानंतर दॅट येतं आणि त्यानंतर कॅन नॉट. या ठिकाणी कुड नॉट येईल, कारण या ठिकाणी वुड आलेला असल्यामुळे कुड नॉट बी हॅबिटेबल. द अर्थ वुड बी सो हॉट दॅट इट करता येईल या ठिकाणी इट कुड नॉट बी हॅबिटेबल असं हे वाक्य होईल. मित्रो, आपण हे वाक्य तर पाहिले आहेत, परंतु सविस्तरपणे या वाक्यांची उत्तरे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. मी ती तपासण्याचा प्रयत्न करील, परंतु अनावधानाने माझ्याकडून जर ही वाक्य तपासता नाही आली तर तुमची वाक्य बरोबर आहेत की नाही हे तुम्हाला कसं कळेल. तर त्यासाठी 12th क्लास इंग्लिश नावाचा व्हॉट्सअप ग्रुप आहे. या ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या ग्रुपमध्ये जॉईन व्हा आणि या प्रश्नांची उत्तरे तर तुम्हाला त्या ठिकाणी मिळतीलच. यासोबतच अगदी घर बसल्या तुमच्या सोयीनुसार मोफत तुम्ही 12वी इंग्रजीचा अभ्यास करा आणि चांगले मार्क्स घेऊन परीक्षा पास व्हा. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूची बेल दाबा. त्यामुळे चॅनलवर यानंतर येणाऱ्या व्हिडिओची सूचना तुम्हाला सर्वप्रथम मिळेल. आणि मित्र हो, परीक्षेमधील व्याकरणाची वाक्य सोडवलेले या ठिकाणी दिलेले हे 2 व्हिडिओज अवश्य पहा. भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये परीक्षेतील व्याकरणाची वाक्य सोडवलेले असतील. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.